जीवन गाणे गातच जावे, पुढे पुढे चालावे. या ओळी आपण सगळ्यांनी ऐकल्या असतील. जीवनावर जगण्यावर प्रेम करा, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, अशा कितीतरी ओळी आपण सगळ्यांनी ऐकल्या असतील. पण ज्यांच्या वाट्याचं हसू हरवलंय त्या माणसांच्या आयुष्यामध्ये हसू कसं येतं, ती माणसं गाणं कसं सुंदर गाऊ शकतात, हा प्रश्न प्रत्येकाला पडत राहतोच. एकदा काय झालं की सिंधुताई सपकाळ ह्या त्यांच्या भाषणामध्ये गायच्या, फार सुंदर पद्धतीने गाणं म्हणत राहायच्या, कविता ऐकवायच्या, गझला ऐकवत होत्या. आणि मग माणसांपर्यंत पोहोचत असताना एक करुणेचा पाझर फुटायचा. हे सगळं होत असताना एकदा एकनाथ आल्लट यांनी सिंधुताई सपकाळांना विचारलं की माई, तू इतकं सुंदर गातेस, मग तुला एवढं सुंदर गाता कसं येतं? त्यावेळी माई हसल्या आणि म्हणाल्या, मला कुठं गाता येतंय वे साहेब, माणूस रडतो ना, मीही रडते, फक्त भेसूर न रडता सुरात रडते आणि त्याचं गाणं होतं. भेसूर न रडता सुरात रडणं आणि त्याचं गाणं होणं, याचा अर्थ जीवन गाणं होणं. हे जगण्याचं रडगाण्यापासून जीवन गाण्याकडे होणारा हा प्रवास आहे. तो प्रवास एखाद्या माणसाला एवढा सुंदर काहीतरी बनवू शकतो की किती भारी आणि आनंदाची गोष्ट आहे. असंच जगणं सुंदर व्हायचं असेल तर आपल्याला आपलं जीवन गाणं गाता येईल का, याचा आपण विचार करूया. धन्यवाद.